इतकं सुरेख दिसणारं हे आंबा घालून वाफवलेलं दही कसं करायचं ते बघूया. 400 ग्राम दही मी चाळणीवरती 2-3 तास घालून असा चक्का करून घेतला. फार घट्ट चक्का आपल्याला करायचा नाही आहे. याच्यामध्ये अर्धा कप हापूस आंब्याचा रस, पाव कप मिल्क पावडर आणि अर्धाच कप स्वीटन्ड कंडेन्स मिल्क इथे घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र घोटून घ्यायचं आहे. अगदी एकसारखं करायचं, यात गुठळ्या राहायला नको. आता हे दही आणि आंब्याचं मिश्रण आपण वाफवणार आहोत. त्यासाठी प्रेशर कुकरमध्ये मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यात एक स्टँड ठेवला आहे. एका डब्यामध्ये बेकिंग पेपर घालून हे मिश्रण काढलं, त्याला वरून ॲल्युमिनियम फॉईल लावली आणि हा डब्बा आता प्रेशर कुकरमध्ये ठेवला. प्रेशर कुकरचं झाकण बंद करून शिट्टी न लावता मध्यम आचेवर 25 ते 30 मिनिटं हे दही आपण वाफवून घेणार आहोत. हे वाफवलेलं आंबा घातलेलं दही म्हणजेच बंगालचं फेमस मँगो भापा दोई छान केकसारखं तयार झालं आहे. आता याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2-3 तास किंवा रात्रभर. मी रात्रभर ठेवलं होतं. सकाळी हे अशा प्रकारे सोडवून घेतल्या त्याच्या कडा. एक आंबा चिरून घेतला आहे याला सजवण्यासाठी आणि एका प्लेटमध्ये हे असं काढून घेतलं. अगदी सहजपणे निघालं. माझा बेकिंग पेपर त्या डब्यातच खाली राहिला आणि हे केकसारखं मस्त सुटून आलं. आता याला सजवून घेऊया. आंब्याचे जे तुकडे केले होते ते मी असे गोलाकार लावते त्यावरती. याला कॉन्ट्रास्ट देण्यासाठी थोडे मधून मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या पण ठेवते आहे. आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही पिस्त्याचे कापही ठेवू शकता, म्हणजे हिरवा रंग पण यावर छान दिसतो. थंडगार असं हे वाफवलेलं दही म्हणजेच मँगो भापा दोई हे केकला पण एक उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे केकसारखंच कापून सर्व करायचं आहे. दिसायला सुरेख आणि चवीला उत्तम असं हे मँगो भापा दोई तुम्ही जरूर करून बघा.